मित्रो, आषाढी एकादशीच्या निमित्ताने पांडुरंगाच्या भक्तांचा महामेळावा पंढरपूरमध्ये भरतो आणि गावोगावी भक्तीचा जागर होतो. आता हे भक्तीचा जागर पाहून, भक्ती पाहून आणि भक्तीच्या संदर्भानं काही गैरसमज आहे. भक्ती करावी की करू नये, भक्तीचे काय फायदे होतात, भक्तीचे काय तोटे आहेत वगैरे अशा चर्चा होत राहतात. तर आजच्या भागामध्ये आपण वारकरी संप्रदायाच्या अनुषंगाने हा एक धागा पकडून भक्तीच्या संदर्भाने काय फायदे होतात आणि भक्ती काय शक्ती देते, पण भक्तीलाही काय मर्यादा आहेत, त्या मर्यादेवर काय उपाय आहेत, हे देखील आजच्या भागामध्ये आपल्याला बघायचं आहे. भक्तीत शक्ती असते का, असा एकाचा प्रश्न आहे. हो, भक्तीत मानसिक शक्ती असते. आर्थिक शक्तीसाठी तुम्हाला वेगळे प्रयोग करावे लागतात. तर मानसिक शक्ती, श्रद्धा, भक्ती यामुळे अनेकांना धैर्य मिळते, आशा जिवंत राहतात, संयम राहतो, संकटाचा सामना करण्याची क्षमता प्राप्त होते, प्रतिकूल परिस्थिती अनुकूल होईल हा विश्वास निर्माण होतो आणि प्रतिकूल काळामध्ये माणूस खचून जात नाही, व्यसनाकडे जात नाही. हा एक महत्त्वाचा फायदा या भक्ती क्षेत्रामध्ये लाखो जणांनी घेतलेला आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. कारण दुसरा महत्त्वाचा गोष्ट म्हणजे ज्यांची या निसर्गातील एक दैवशक्ती, एक दिव्य शक्ती आहे, या शक्तीवर विश्वास असेल, विश्वास असणाऱ्यासोबत हे विषय आहे. भक्ती ही विश्वासासंबंधी विषय आहे, श्रद्धेसंबंधी विषय आहे. ज्याचा विश्वास नाही, ज्याची श्रद्धा नाही, त्यांच्यासाठी हा विषय नाही. ते जर कोणी ज्यांच्या यावर श्रद्धा नाही, यावर विश्वास नसेल, त्यांच्यासाठी हा विषयच नाही. तर त्यांना भावनिक सपोर्ट मिळतो आणि भावनिक सपोर्ट हा खूप महत्त्वाची गोष्ट असते. भावनिक पाठिंबा, माझ्यासोबत कोणीतरी आहे, माझ्यासोबत अलौकिक दैवी शक्ती आहे, हा विचार आणि तसाच सकारात्मक भाव ज्यांना प्राप्त होतो, त्यांनी जो मिळवलेला आहे, या सकारात्मक भावामुळे नकारात्मक भाव जवळ येत नाहीत. मी एकटाच आहे, एकटा पडलो, माझ्यासोबत कोणी नाही, हा जो एक भाव, नकारात्मक भाव आहे, यातून नैराश्य, उदासीनता, दुःख वाटायला येतं. पण माझ्यासोबत अलौकिक अशी शक्ती आहे, या सृष्टीचा चालक माझ्यासोबत आहे, माझं केस कोणी वाकडं करू शकत नाही, हा भाव घेऊन जे जगतात त्यांच्यामध्ये आत्मविश्वास प्रचंड असतो. आणि आत आत्मविश्वास, सकारात्मक भाव असल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं तेज असते. मला चिंता करण्याची गरज नाही, असा एक भाव असतो. यामुळे मनाला एक स्थैर्य प्राप्त होते आणि जेव्हा मनाला स्थैर्य प्राप्त होते, सकारात्मक भाव तयार होतो मनात, तेव्हा सकारात्मक विचारही समोर यायला लागतात. आणि सदा सकारात्मक भाव आणि सदा सकारात्मक विचार जेव्हा यायला लागतात, तेव्हा हातून सदाचारी आणि सकारात्मक कृती घडते आणि सकारात्मक कृतीचे बहुतांश फळं हे सकारात्मक असतात, चांगले असतात. त्यामुळे आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची, खरा श्रद्धावान, खरा भक्तिवान जो असतो त्याच्यामध्ये अहंकार असत नाही. त्याच्यामध्ये सेवाभाव असतो आणि सेवा हे मूल्य मानव जातीच्या विकासासाठी आवश्यक आहे. सेवाभाव, कारण काही घटकांना गरज लागते आपली आणि प्रत्येकाने थोडी थोडी सेवाभाव बाळगून थोडा थोडा आधार देता आला तर हा आधार देणं
अनेकांना तो उपकारक ठरतो, अनेकांना संकटातून अडचणीतून बाहेर काढतो, त्यांना धीर देतो, आधार देतो. सेवा. आणि मग सेवेमुळेच या देशातले माणसं महान झालेली आहेत. जगातली माणसं जी महान झाली त्यांनी जनतेची सेवा केलेली आहे. सेवा म्हणजे केवळ कोणाला तरी शिळे भाकर देणे म्हणजे सेवा नाही. तर सेवा ही चांगले विचार देऊन सेवा करता येते. चांगलं मार्गदर्शन करून सेवा देता येते. समाजाचे प्रश्न सोडवून सेवा देता येते. कोणाला तरी मी तुझ्यासोबत आहे, घाबरू नकोस, हा धीर देऊन सेवा देता येते. सेवा म्हणजे मदतीचे नाव, सहकार्याचे नाव सेवा. पण या सेवेमध्ये एक मर्यादा आहे, ह्या भक्तीमध्ये एक मर्यादा आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. भक्तीमुळे सगळं होते, कर्म करण्याची गरज नाही, हा भाबडा भाव माणसाला घातक ठरतो. का आम्ही कोणाचे काय खातो रे, देव आम्हाला देतो रे, दे रे हरी पलंगावरी. हा जो भाबडा भाव आहे, ही जी अंधश्रद्धा आहे, ही घातक ठरते. आणि भक्तीच्या क्षेत्रामध्ये ही भक्तीला लागलेला कॅन्सर आहे. सकारात्मक भाव आहे भक्ती. म्हणूनच कर्मयोग सांगण्यात आलेला आहे, हे आपण विसरू नका. केवळ वारकरी संप्रदायाने देशाचं वाटोळं केलं असे खोटारडे आरोप करण्याला काय अर्थ नाही. भक्तीमध्ये केवळ भक्तीच सांगण्यात आली नाही या संप्रदायामध्ये किंवा भक्तीच्या क्षेत्रात, त्याला कर्मयोगाची जोड दिलेली आहे. अनेक मूल्यांची पेरणी केली गेलेली आहे, हे देखील मी तुम्हाला सांगतोय. अनेक मूल्ये संतांनी सांगितलेली आहेत. आणि ह्या मूल्यांचा स्वीकार आणि आपल्या कृतीउक्तीतून त्या मूल्यांचा आविष्कार होत असेल तर आपलं जगणं आणि समाजाचं जगणं सुखकर व्हायला मदत होते. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली. गीतेमध्ये कर्मयोग सांगितला, ज्ञानयोग सांगितला, भक्तियोग सांगितलेला आहे. आता मी तुम्हाला जे सांगत होतो ते मूल्यांची पेरणी संतांनी केलेली आहे. आपण केवळ उगा दोन वाक्य कुठले तरी वाचायचे आणि ते सांगायचं की काही नाही भक्तीमुळे वाटोळं झालं, याला काय अर्थ नाही. तर आयुष्य कमी पडतं हे सगळं समजून घ्यायला. तर एक चित्तशुद्धीचा उपदेश अनेक संतांनी केलेला आहे. आणि चित्तशुद्धी भक्तीच्या क्षेत्रात अतिशय महत्त्वाची मानलेली आहे. आता तुम्ही फक्त चित्तशुद्धीचा विचार यावर जरी तुम्ही देव माना अथवा न माना, भक्ती करा अथवा न करा, परंतु चित्तशुद्धी ही तर सगळ्यासाठी उपकारक ठरणारी गोष्ट आहे. चित्तामध्ये द्वेष, चित्तामध्ये अहंकार, चित्तामध्ये तिरस्कार, चित्तामध्ये राग, चित्तामध्ये नको त्या गोष्टीची आसक्ती असेल तर तुमचा विनाश आहे. तुम्हाला घातक ठरणारे आहे, तुम्हाला त्रास देणारी गोष्ट आहे. मग ते काढून टाका. जसं पोटामध्ये गेलेले अनावश्यक पदार्थ तुम्हाला अस्वस्थ करून सोडतात. तुम्ही जर विष प्राशन केले तर कसं तडफड माणूस होते तुम्ही बघा. ते जोपर्यंत काढलं गेलं नाही पटकून, आता रक्तात मिसळतं, रक्तातून मेंदूकडे जातात आणि तुम्ही ठार व्हाल. ते तातडीनं काढणं गरजेचं असतं, विष उतरून टाकणं गरजेचं असतं. हे जसं दिसणारं विष आहे तसं नकारात्मक भावनेचं, नकारात्मक कल्पनेचं, नकारात्मक विचाराचं विष तर अंतर्मनात चित्तात जर साठलेलं असेल, ते जर काढलं नाही तर उदासीनता, नैराश्य, मानसिक चिंता अशा वेगवेगळ्या गोष्टीला बळी पडून तुम्ही मानसिकदृष्ट्या
उद्ध्वस्त व्हाल आणि शारीरिकदृष्ट्या मग उद्ध्वस्त व्हाल. 80% आजार हे मानसिक असतात असं जे म्हटलं जातं त्याचा आपल्याला हा उपयोग आहे. म्हणून संत तुकोबाने एका ठिकाणी सांगितलेले, आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. स्वतःचं चित्त शुद्ध करा. चित्तशुद्धीचे अनेक मार्ग आहेत, पण पुढच्या भागात मी सांगेल किंवा या चर्चेत आले तर मी सांगेलच. तर तुम्हाला ह्या मूल्यांचा चित्तशुद्ध च्या संदर्भामध्ये मी तुम्हाला जे सांगत होतो त्या दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही चित्तशुद्धी एकांतात बसून करता येते. ही चित्तशुद्धी एकांतात बसून करता येते. यासाठी तुम्हाला कुठे जाण्याची गरज नाही, दुसरीकडे कुठं जाण्याची आवश्यकता नाही. आता या ठिकाणी तुकोबाराया एका ठिकाणी म्हटलेलं आहे की हा जो चित्तशुद्धीचा भाग आहे म्हणजे एक प्रकारचा तुकोबाराया म्हणतात हा एक मनाचा मळ आहे म्हणतात. जसं शरीराचा मळ आपण काढून टाकतो, फ्रेश वाटते, तर मनाचा मळ काढला की मनामध्ये शीतलता, शांती, समाधान प्राप्त होते. तुका म्हणे मळ म्हणे सांडिता शीतळ. यामुळे मळ जर काढला तर समाधान मिळते. म्हणून त्याने आपुले आपण जाणावे स्वहित, जेणे राहे चित्त समाधान. ज्या गोष्टी तुमचं चित्त विचलित करतात, ज्यामुळे तुमच्या चित्तामध्ये दाह तयार होतो. तुम्ही जर लक्षात ठेवा की तुम्ही जर बर्फाला हात लावला तर थंड हवा, अग्नीला हात लावला तर हात भाजून जातो, ओके, चटका बसतो. तसाच नियम चुकीचे विचार, चुकीच्या भावना, चुकीच्या कल्पनांना तुम्ही त्याला स्पर्श करत असाल, त्याला ॲक्सेप्ट करत असाल तर तुमच्या मनाचा दाह होणारच आहे. अस्वस्थ, जसं पोळलेलं कुत्र अस्वस्थ असते तशी अस्वस्थता प्राप्त होत असते. म्हणून ही अस्वस्थतेतून स्वस्थ व्हायचं असेल तर तुम्हाला चित्तशुद्धी आणि चित्त समाधान ठेवणं गरजेचे आहे. तुकोबाराया या ठिकाणी आणखीन एक सांगतात, वेचिते वचन जेणे राहे समाधान. हे व्यक्तीच्या क्षेत्रामध्ये, वारकरी संप्रदायामध्ये हे विचार पेरले जातात. हे पेरलेले विचार आपण अंगीकृत केले आणि आविष्कृत केले. अंगीकृत करणे म्हणजे घेणे, आविष्कृत म्हणजे देणे. तर हे वेचिते वचन जेणे राहे समाधान असं त्यांनी म्हटलेलं. आपण काय वेचतो मग काय घेतो हे खूप महत्त्वाचं आहे. जसं घेतो तसे बनतो आपण. तर वेचिते वचन जेणे राहे समाधान असे विचार वेचा की ज्याच्यामुळे तुम्हाला समाधान प्राप्त होईल. शांती परते नाही सुख, येर अवघेची दुःख. तुमच्यात जर शांती नसेल, समाधान नसेल, शांतता नसेल मनामध्ये, तर मित्र मी तुम्हाला सांगतो तर दुःखाशिवाय आपल्या आयुष्यात काहीच प्राप्त होत नाही. तर शांतीच्या संदर्भामध्ये हा एक विचार दिलेला आहे. तसाच विचार तुकोबारायांनी सांगितलेला आहे की जर आपल्या मनामध्ये जर क्रोध असेल, आपल्यामध्ये कामासक्ती असेल, तर खवळेलिया काम क्रोधी, अंगी भरती आधी व्याधी. मनात जर कामक्रोध मत्सर हे खवळलेले असतील तर वेगवेगळ्या मानसिक व्याधींना भरती येते. हे मानसशास्त्रीय सत्य तुकोबारायांनी 400 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे. 400 वर्ष झाले हा विचार त्या काळात सांगितलेला आहे. म्हणजे शब्दशः विशेषणावर म्हणजे 400 वर्ष आहे का, नाही, तेवढा एकदा शब्दशः घेऊ नका याचा अर्थ. तर ह्या सगळ्या गोष्टीला त्यांच्या कार्यकाळामध्ये
हे सगळं सांगितलेलं आहे. ह्या गोष्टीला जवळपास 400 वर्ष पूर्ण होत आहेत, की सांगण्याला. त्यांच्या जन्माला 400 वर्ष पूर्ण होऊन गेली. तर दुसरा एक महत्त्वाचा गोष्ट त्यांनी सांगितली, मान अपमान गोवे अवघे गुंडुनी ठेवावे, हेची देवाचे दर्शन सदा राहे समाधान. आता त्यांनी देव कशाला म्हटले, देवाचं दर्शन कशाला म्हटलंय, देव कशाला म्हटलंय, हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे. मी देव मानत नाही असं आपण सहज म्हणतो, किंवा मी देव मानतो असं सहज म्हणतो. त्या संदर्भात मी आता पुढे सांगतोच थोडं. तर हे मान अपमान हा जो काही जीवनातला चढ उतारासारखा असतो, त्याच्यामध्ये जर आपण अडकून पडलो तर आपल्यावर संकट येतात. आपण समाधानी राहू शकत नाही. मान अपमान याविषयीचा गुंता निर्लेपपणे आपण बाजूला ठेवू शकलो, त्याचा मनावर माझ्या काही परिणाम होणार नाही. मी काय आहे ते मला माहीत आहे. सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानिले नाही बहुमता. मी सत्य काय मला माहीत आहे. तुमच्या ह्या बोलण्यानं काही फरक पडत नाही. हिमालय वादळानं कोसळत नाही आणि डुलतही नाही. असा विचार तुम्ही जर केला तर तुमच्या मनात सकारात्मक भाव तयार होऊन तुम्ही स्थिर राहू शकता. अस्थैर्य येऊ शकते माणसाच्या जीवनामध्ये, तरी स्वतःला स्थिर करत जगावं लागतं आयुष्यामध्ये. तुमच्या मनासारखं काही घडणार नाही. लोक तुम्हाला विचारून मान करत नाहीत, किंवा तुम्हाला विचारून अपमान करत नाहीत. जसं वादळ येत राहते तसे मान अपमान येत राहतात आयुष्यामध्ये. मान अपमान या विषयीचा गुंता, त्यामुळे त्यांना बाजूला सारता आला पाहिजे आयुष्यामध्ये. त्याला बाजूला गुंडाळून ठेवावं, तरच आपण समाधान राहू शकतो. आणि हे अंतःकरणाची समाधान म्हणजेच तुम्हाला देवाचं दर्शन झालं असं समजा, असं तुकोबाराय म्हणतात. देवाचं दर्शन, माय खूप दिवस झालं देवाची वाट बघायलो, देवच भेटणार आहे ग, कसं काय माय माझ्या भक्तीला काही फळ येणार आले ग, किती देवाची दावा करतो माय मी, असं काही जण म्हणतात. तर त्या ठिकाणी आपण तुकोबारायांनी म्हटलेलं आहे, तुमच्या अंतःकरणामध्ये तुम्हाला जर मान अपमानाला बाजूला ठेवून मानात आणि अपमानामध्ये स्थिर राहता आलं आणि समाधानी राहता आलं, हेच तुम्ही देवाच्या दर्शनाची खूण आहे समजा, असं तुकोबाराया सांगतो. आता यावर माणूस अपमान झाला, अस्वस्थ होणं साहजिक आहे. पण त्यातून बाहेर येणं हा आपल्या साधनेचा भाग आहे. यासाठी काही मूल्यांचा आपल्याला आविष्कार करावा लागतो. शांतीचं महत्त्व तर समजूनच घ्यावं लागतं, पण क्षमा नावाचं जे मूल्य आहे हे फार खूप महत्त्वाचं आहे. कारण मन साफ ठेवल्याशिवाय मनातला ताप दूर होत नसते. आणि मन साफ ठेवण्यासाठी मग कोणाविषयीचा राग, कोणाविषयीचा जे सुडाची भावना आहे ते दूर करण्यासाठी तो लोकांना तुम्हाला माफ करावं लागतं. त्यांच्या चुकीला माफ करावं लागतं. त्यांना नाही, मी त्याला विसरूच शकत नाही, त्याला माफच करू शकत नाही, असा जर भाव जर मनामध्ये असेल तर आपल्याला जसा स्टोव्हवर पाणी गरम होत राहते तसं आपण गरम होत राहतो. आणि हे गरम होणं माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त करणार असतं. थोडा वेळ गरम होणं ठीक आहे, पण 24 तास गरमच राहत असेल तर काय राहून जाते, काय राहते आयुष्यात, काय उरते. म्हणून जीवन जगत असताना तुम्हाला तुमच्या मनासारखी माणसं भेटणार नाही, तुमच्या मनासारखं त्या कृती उक्ती करणार नाही. मग काय एक जण म्हणाला, सर लोक टीका करतात. हा, टीका करतात ना, कोणावर केलं नाही तुका म्हणे तोची संत सोशी जनाचे आघात, संततेने व्हावे जग बोलणे सोसावे. मुक्ताईने सांगितले, तुकोबारायांनी सांगितले, हे तुमच्या वाट्याला येणारच आहे. आणि ही गोष्ट तुम्ही पक्की ठरवा. तर ह्या अशा माणसं भेटतात, टीका होतात, तुम्ही टीका करता, तुमच्यावरही टीका होतात. आपल्या टीका योग्य आहेत का, असेल तर सुधारणा करा, होत असतील तर करून टाका सुधारणा, होत नसतील तर चलू द्या, असं जे चलाले तसं. चुकीचं वर्तन करतात लोक, अशा वेळी तुम्हाला त्यांना उदार अंतःकरणानं क्षमा करून आपल्या जीवित कार्य पुढे नेत राहणे महत्त्वाचं असते. हां, फारच ते
अशा काही चुका असतील त्या फारच भयानक असतील आणि ते तुमचं जीवित कार्यच थांबवत असतील आणि तुमचं जीवनच थांबवत असतील, तर तुम्हाला त्यांना माफ न करता त्यांना योग्य त्या पद्धतीची शिक्षा करण्यासाठी आणि त्यांना थांबवण्यासाठी जे जे काही प्रयत्न करता येईल ते तुम्हाला करावे लागतील. हां, नाहीतर नाहीतर तुम्ही तुमचा विनाश ठरेल, हे लक्षात ठेवा. हां, आता मी पुढे सांगत होतो, तर मनुष्य हा क्षमेशिवाय समाधानी राहू शकत नाही, शांत राहू शकत नाही. झालेल्या अपमानानं मनुष्य हा अस्वस्थ होत असतो. ही अस्वस्थता बाहेरच्या गोळ्या औषधांना दूर होत नाही, तर क्षमा ह्या मूल्यानं होते. शांत झोपेसाठी साहेब मी काय करू? गोळ्या खाऊन मूर्छित पडू शकता, पण शांत झोपेसाठी क्षमा मूल्य तुम्हाला उपकार ठरत असते. सुडाच्या भावनेने पेटून अनेक विघातक कृत्ये या जगात झालेले आहेत, त्यांना पश्चातापही झालेला आहे पण तो पुन्हा उपयोग नाही, वेळ निघून गेलेली असते. म्हणून तुका म्हणे क्षमा सर्वांचे स्वहित, धरा अखंडित सुखरूप. हे सुखाचं रूप आहे क्षमा म्हणजे. आपल्यामध्ये क्षमाभाव नसेल तर सुख नाही आपल्या जीवनात. क्षमा क्षस्त्र जया नराची ती नर म्हणजे माणूस दुष्ट तया प्रती काय करी. त्याच्या वेळी दुष्ट काय करू शकणार नाही फार. जर चुकीचं बोलत आहे आणि तुम्ही त्याला क्षमा करायला, तर तुमचं काही वाकडं होणार नाही. लोकांना कळते, गारा आणि हिरातला फरक समाजाला अजूनही कळतो. अजून ते शाबूत बुद्धी आहे समाजाचे, त्यामुळं तुम्ही अस्वस्थ होण्याचं काही कारण नाही. ज्या ठिकाणी तण नाही, कचरा नाही, त्या ठिकाणी जर काडी टाकली तर ते पेटत नाही ना. उगाच प्लेन जागेवर काडी टाका बरं, तर काय ते जागा पेट घेते का? घेत नाही. तिथं काहीतरी असावं लागतं इंधन ना. तृण नाही तिथे पडिला वागणी, जाये तो विजून आपसया. स्वतःचा विजून जाते. तिथं अग्नी टाकला तर आपोआपच येते. मग एखादी गोष्ट चुकीची आपण स्वीकारली तरच त्रास होतो, स्वीकारले नाही तर काहीच त्रास होत नाही. क्षमा शांती तिथे देवाची वस्ती म्हटलेली आहे. आता देवाची वस्ती कुठं असते? तर ज्या ठिकाणी, ज्या मनामध्ये क्षमा आहे, ज्याच्या मनामध्ये शांती आहे, त्याच्या मनात देव आहे. ज्याच्या घरामध्ये शांती आहे, क्षमा आहे, तिथेही देवाची वस्ती असं तुकोबाराय टाकतात. देव हा शब्द अशा तुकोबाराय वेगवेगळ्या अर्थानं वापरतात. मी तुम्हाला देवाच्या संदर्भात सांगतो म्हणून सांगितलं होतं. तुकोबाराय या देवाच्या संदर्भामध्ये आणखीन काही संदर्भ देतात. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा आणि देव तेथेची जाणावा. तेथेच संत आहे आणि तेथेच तुम्हाला देव आहे. हे दोन्ही रूप तुम्हाला रंजल्या गांजलेल्या माणसांची सेवा करणाऱ्यांच्या रूपात तुम्हाला दोनही पाहायला मिळतील, देव आणि संत. म्हणून समाजामध्ये जी माणसं जनसेवेचं काम करतात, निरपेक्षपणे जगतात, अशा समाजसेवेसाठी अशा व्यक्तींना तुम्ही देव माना, अशाच व्यक्तींना तुम्ही संत माना, असा तुकोबारायांचा संदेश आहे. आणखी तुकोबारायन तुम्हाला संयम शिकवतात. भक्तीच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला हे गोष्टी खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. संयम शिकवतात, धीर शिकवतात. धीर माणसाला वीर बनवत असतो. धीराशिवाय आयुष्यामध्ये जमत नाही. तुकोबारायांनी एक उदाहरण दिले. तुका म्हणे टाकी घाये देवपण, फुटलिया जन कुळापुशी. जर एखादं दगड आहे, त्या दगडाचं जे मूर्ती करत असतात ते घाव सहन करून त्या मूर्ती होऊ दिली पाहिजे त्या दगडाने. नाही ते फुटून गेला तर त्याचा उपयोग. तुकोबारायांचं बोलणं हे अतिशय सोप्या भाषेत, ग्रामीण भाषेत ते बोलतात. दगडाने स्वतःला धैर्यपूर्वक घडवून घेतले तर लोक त्याच्या पाया पडतात, नाहीतर फुटलेल्या दगडाने संडास केल्यानंतर गांड पुसायला त्याचा उपयोग केला जातो, असा त्याचा अर्थ आहे. जन कुलापुशी, ही गोष्ट आपण लक्षात ठेवू.
तर ह्या सगळ्या म्हणून साहोनिया टोले उरवावे सार मग अंगीकार खऱ्या मोले. मन हे जीवनामधले हे जे काही आघात सहन करून तुम्ही टिकून राहत असाल तरच तुम्हाला मूल्य प्राप्त होते. जसं तुकोबारायांनी अनेक आघात सहन केले. तुकोबाराय आपल्या समोर अमर आहेत. आणि म्हणून सवहिताची चाडते ऐका बोल अवघेची मोल धीरा अंगी. थोडं धीर धरा. हे मूल्यची पेरणी करतात. काय पडलंय त्या संप्रदायात, काय पडलंय त्या या संतांच्या विचारात असं ज्यांना वाटू नये म्हणून हे सांगितलं. ऐका गा हे अवघे जन शुद्ध मन हित. शुद्ध मनात शुद्ध मन ठेवलं तर हित आहे असं तुकोबाराय सांगतात. होऊ नका काही मनाधीन नाईके वचन याचे काही. त्या मनासारखं मला जगायचं आहे म्हणणं म्हणजे मला वाद जगायचा आहे असा त्याचा अर्थ आहे. आणि मनाला नको त्या विचाराला कंट्रोलमध्ये ठेवून विधायक दिशेनं जाण्याला पुरुषार्थ संपादित करण्यासाठी आवश्यक असते. म्हणून मनाच्या अधीन होऊन जाणारी माणसं दुःखाच्या अधीन झालेली आहेत, व्यसनाच्या अधीन झालेली आहेत. हे सत्य आपण स्वीकारायचं आणि तरच तुमच्या जीवनाला. म्हणून तुकोबाराय म्हणतात सगळं जे काही साध्य करायचं असेल तो मनाची प्रसन्नता आधी साध्य करा. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त तया सुखांत पार नाही. ज्यांच्या मन शुद्ध आहे, चित्तामध्ये कोणाविषयी द्वेष मत्सर राग चीड संताप नाही भरलेला, तर तो सुखी असतो असं तुकोबाराय म्हटलात. आणि त्याच्या अंतःकरणामध्ये देव येऊन थांबतो असे सांगतात. बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त तया सुखांत पार नाही. येऊन अंतरी राहील गोपाळ सायासाचे फळ बैसलिया. बघा, हा जो काही गुणयुक्त परमेश्वर ते मानतात. परमेश्वर हे शरीरानं धारण येतो आणि तुम्हाला घेऊन जातो असलं काही नाही. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. चित्त समाधान तरी विष वाटे सोने. हे त्यांच्या अभंगाच्या ओळी आहेत मित्र वेगवेगळ्या. चित्त शुद्ध तरी मित्र शत्रू होती व्याघ्र न खाती तया. अशा वेगवेगळ्या विचाराची पेरणी त्यांनी केलेली आहे. आणि हे सगळं पुन्हा जनतेला सांगत असताना आपण पूजा अर्चा करतात बरेचशी माणसं. पूजा कशाला समजायची हे सर्व परमेश्वराची पूजा कशाला समजायची. तेही देवाची पूजा काय म्हणजे काय तर कोणाही जीवाचा न घडावा मत्सर. वर्म हेच वर्म आहे, हेच मर्म आहे, हाच गाभा आहे भक्तीचा की वर्म सर्वेश्वर पूजनाचे. तुमच्या मनामध्ये सज्जनाविषयी द्वेष असेल, मत्सर असेल कोणाविषयी, तर हे तुमची नसेल तर तेच पूजा आहे. वेगळी पूजा करण्याची गरज नाही असा तुकोबारायांचा विचार या ठिकाणी आहे. तर मित्रो, हा विचार तुम्हाला भक्तीच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला बळ देणारा विचार आहे. आणि भक्तीच्या क्षेत्रात राहणारी माणसं जर अशा पद्धतीनं वागत असतील, तुम्ही भेदाभेद करत नसतील, भेदाभेद करू नये असा उपदेश तुकोबारायाने केलेला आहे. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. हे जातीय द्वेष, जातीय भेदभाव किंवा वेगवेगळ्या पद्धतीचा भेदभावापासून दूर राहा. म्हणून हे जग सगळं विष्णुमय आहे असाही उपदेश त्यांनी केलेला आहे. मित्र, भक्तीमध्ये शक्ती आहे, परंतु त्या भक्तीला विचाराचं अधिष्ठान, विवेकाचं अधिष्ठान, कृतीचं अधिष्ठान असावं लागते. तरच त्या भक्तीचं सामर्थ्यात रूपांतर होते. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. सगळ्यांना पुन्हा शुभेच्छा.